हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। कशा तुम्ही सर एकदम मजेतच असाल। तर इथे ना आता बिट्टूचा टायमिंग झाला होता स्कूलमधून आणायचा, तर आम्ही दोघं तिला घ्यायला गेलो कारण आम्हाला जायचं होतं तिथून डीमार्टमध्ये, कारण की काल आम्ही चप्पल बघितल्या तर त्यामध्ये कन्फ्युजन झालं होतं। तर बिट्टूचे पप्पा म्हणाले की चला आता आपण बिट्टूला पण आणूया आणि तिला डीमार्टमध्ये घेऊन जाऊ आणि तिच्यासाठी चप्पल आणूया। तिथे गेल्यानंतर परत आम्ही तेच केलं। तिला इथे 2-3 चप्पला बघितल्या ज्या अजिबात होत नव्हत्या आणि ज्या 2-3 होत्या त्या जरा जास्तच मोठ्या होत्या, त्यामुळे शेवटी आम्ही ही चप्पल इथे घेतली, जी बिट्टूच्या पप्पाला तर नव्हती आवडली पण मला खूप आवडली म्हणून मी ती घेतली। तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे आम्हाला अभ्यासाचा फार किडा लागलाय, आल्याबरोबर आम्हाला स्टडी पाहिजे। आज मेरे बंदे ने स्पेशली छुट्टी ली है सोने के लिए। कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। और जो कि सो भी नहीं रहा है, बस उठ के मोबाइल देखो, टीवी देखो, इधर घुमो उधर घुमो। 8 दिवस झाले, फक्त 2 वया त्यांनी कंप्लीट केल्यात, बाकीच्या जशाच्या तशाच। म्हणून तो आल्याबरोबर त्याला त्याचा स्टडी कंप्लीट करायला लावलाय आणि आर्यन सुद्धा आता स्कूलमधून आलाय तर जेवायला बसलाय। तर हा ना एवढा लहान आहे आर्यनपेक्षा, पण एवढा बदमाश आहे ना, तुम्हाला सांगते, नुसता कळ काढत असते। तेरा पीछे नाम मैं छोडूंगा सोनिए। चला आज तू घरी आहेस ना, तुझं काम करते ती, तू भेटत नाही ग, आपलंच तर कुठं बोलणं होत आहे। मग म्हणून आज खेळली तिच्यासोबत। तुझ्या रूम मध्ये पण येत नाही ती, मला त्रास पण नाही द्यायला वेळ तिच्याकडे, कारण की मलाच वेळ नाही येणार। तोंडात हात टाकते, देऊ पटके। चला चल बाळा, चल ट्युशनला जायचंय। नाही नाही नाही, चला दूध देऊ गरम करून प्यायला। चल हिमांशू आणि तुला देते, चल आई। इथे मी तिला मस्तपैकी तयार करून दिलाय। आता हे दोघं चालत चालत मस्त त्यांच्या ट्युशन मध्ये जातात। हा आता 4:30 वाजले होते आणि बाहेरचं जे वातावरण आहे ते पण जरा विचित्रच झालं होतं, आभाळ होतं, थोडंसं ऊन पण होतं। आता कपडे टाकू का नाही हा माझा विचार चालला होता, कारण 4:30 वाजता कपडे टाकल्यानंतर ते वाळणार का नाही हा विचार करत होती, पण मशीन मधले कपडे आहेत त्यामुळे लवकर ते वाळतात, जास्त वेळ त्याला लागत नाही, म्हणून मी टाकून दिले होते वाळायला। इतके ढग येतात पण ते कुठे पडतात आणि कुठे जातात ते काही कळेनार भाऊ मला। बापरे, चाय ठेवला का? बापरे, माझा मुलगा 3 दिवस झाले लगातार चहा ठेवतोय, आता एक्सरसाइज करतोय। इथे तर फुल आराम चाललाय, मस्त झोप झाली आहे, आता मोबाईल, नंतर टीव्ही, फुल एन्जॉय। मग काय संध्याकाळी तयारी झाली आणि अचानक बिट्टूच्या पप्पाचं असं म्हणणं झालं की चल आपण जिममध्ये जाऊया। तसं तर खूप दिवसापासून माझी इच्छा आहे की जिममध्ये जावं, पण वेळ मिळत नाही। तर ते म्हणाले की चल आपण पहिला विचारपूस तरी करून येऊ, आणि आधीच मी या जिममध्येच जात होती, त्यामुळे तिथे गेल्यानंतर मॅडमशी बोलली मी बराच वेळ, टायमिंग वगैरे आम्ही ठरवला आणि त्यानंतर मग घरी आलो। घरी आल्यानंतर बराच वेळ मी मुलांसोबतच खेळली, त्यांची खूप मस्ती चालू होती। तर मगाशी किती आभाळ आलेलं होतं आणि आता बघा सर्व आभाळ जे आहे ते निघून गेलं। संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर ना इथे जाऊ किचनमध्ये काय करत होत्या जाऊन बघितलं, तरी ते टोमॅटो आणि कांदे काहीतरी फ्राय करून ठेवत होते, कारण की आता सर्वांचे जेवण झालेले होते। त्यानंतर ही बाई किचनमध्ये काय करते ते विचारायला गेली होती, तर ते म्हणाले आम खा गुटली ना देख। हे म्हटल्यानंतर मी डायरेक्ट इकडे आली, तर तिथे बिट्टू मला तिचा स्टडी दाखवत होता की बघ मम्मी माझं कंप्लीट केलंय, पण तरी माझी सवय जोपर्यंत तिचे खेटे घेत नाही वारंवार तोपर्यंत माझ्या तरी कलेजाला शांती पडत नाही। इथे ना ती व्हिडिओ कॉलवर बोलत होती माझ्या बहिणीसोबत, सॉरी बहिणीच्या मुलीसोबत। तिचा ना ॲक्सिडेंट झाला, तिचं बोट जे आहे ते फ्रॅक्चर झालं आणि दुसऱ्या पायाला देखील खूप लागलंय। मी तर तिच्याशी सकाळीच बोलली होती, त्यांना म्हटलं तुमचं कंटिन्यू चालू द्या, आणि मी आली रूममध्ये आल्यानंतर तर सर्वात आधी मी माझं स्किन केअर करणार, पण त्याआधी ना हे जे माझ्या डोक्याला पिना रबड वगैरे लावलेले आहे ते सर्वात आधी मी काढून घेणार, कारण की मी रोज रात्रीला माझे केस सुद्धा विंचरून झोपत असते। टकल्यावरती माझ्या 4च केस राहिलेत, पण शायनिंग मी अशी मारत आहे की तुम्हाला काय सांगू। ती कोणती तरी म्हण आहे ना, खिशामध्ये पैसा नसला तरी चालेल पण समोरच्याला असं दाखवलं पाहिजे की आमचा खिसा भरलेला आहे। फेसवॉश केल्यानंतर ना मला जे डॉक्टरांनी क्रीम दिली होती मी ते यूज करत होती, पण गेले काही दिवस झाले ना ती क्रीम संपली आहे, त्यामुळे मी आता जो सिरम आहे व्हिटॅमिन सीचा तो यूज करत आहे नाईटला। त्यामुळे पण माझी जी स्किन आहे ना एकदम अशी ग्लो करत आहे। रोज रात्री बिट्टू पप्पासोबत तिच्या रूममध्ये हाइड अँड सीक खेळत असते। आता पूर्ण दिवस तर आमची मस्ती चाललेलीच असते, पण रात्रीलाही शांत बसतं, रात्रीला सुद्धा आम्हाला काही ना काही मस्ती पाहिजेत। तर असा होता माझा आजचा दिवस। जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय।